अंगणवाडी भरतीसाठी भरपूर लोकांनी मला कमेंट केलं आहे की सर आमचं सुपरवायझरचं भरतीचं काय झालं, सुपरवायझरची भरतीची वॅकन्सी केव्हा येणार आहेत, कोणत्या महिन्यात होणार आहेत आणि त्याचं सिलेबस काय असतो, हे सर्व मला कमेंट करून विचारत आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही बेसिक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजवणार आहे आणि बाकी गोष्ट मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत. सिलेबसचं असेल किंवा अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका भरती असते त्याचं सिलेबस कसा असतो आणि ओपनमध्ये असते ती त्यांचं सिलेबस कसं असतो आणि विभागीय परीक्षा असते अंगणवाडी अंतर्गत जर सुपरवायझर भरती होत असते तर सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविका या 3 पदासाठी जुलै महिन्यात 100% जागा येणार आहेत. 8,000 प्लस वॅकन्सी येणार आहेत कारण नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने जारी केलं आहे. मुख्य सेविका, मदतनीस या पदासाठी भरती येणार आहे. या पदासाठी आपण ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करायचं. मागच्या आपण सर्व काही व्हिडिओ पाहिलं असेल किंवा जे सेविका, मदतनीस लागले असतील त्यांचंही तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय केलं असता तुम्ही ऐकलं असेल. पण आता एक डिजिटल प्लॅटफॉर्म आला आहे. जर अंगणवाडीची भरती निघाली तर आपल्याला सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविकेचं तर ऑनलाईनच ॲप्लिकेशन आपल्याला सबमिट करावं लागतं. मदतनीस आणि सेविका या पदासाठी सुद्धा आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू होणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, मी सांगली जिल्ह्याचं तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिट करून दाखवलं होतं. त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आता डिजिटल प्लॅटफॉर्म येणार आहे, डिजिटल वेबसाईट येणार आहे आणि त्याच पद्धतीने जो सांगली जिल्ह्याचं मी मागच्या वर्षी व्हिडिओ तयार केलं होतं, ॲप्लिकेशन सेविका आणि मदतनीस पदाचं ॲप्लिकेशन अप्लाय करून तुम्हाला दाखवलं होतं डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. तसंच आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मच येणार आहे. आता आपण ऑफलाईन प्रत्येक वेळेस करत असतो, पण ऑफलाईन आता राहणार नाही. भविष्यामध्ये फ्युचरमध्ये आता कसं होऊ शकतो, सेविका आणि मदतनीस या पदासाठी जर अर्ज येत असेल आणि त्या ठिकाणी 2 जागेसाठी जर 100 अर्ज आले किंवा 5 जागेसाठी 300 अर्ज आले तर त्या ठिकाणी 100% त्यांची परीक्षा होऊ शकते. एक्झाम घेऊ कारण एक्झाम थ्रूच त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाऊ शकतं. बघा, महिला बाल विकास विभागाकडून काय अपडेट येते नवीन, आणि जर ॲप्लिकेशन जास्त आले तर 100% तुमची एक्झाम होऊ शकते. पूर्वी कसं व्हायचं, कशी निवड होती, डायरेक्टली ते आपले जे एज्युकेशन आहे एज्युकेशनवरती त्यांनी मार्क्स दिले असतात त्याच्यानुसार त्या ठिकाणी भरती केली जाते. हा नियम कुठे तयार होतो बघा, आपले जे प्रकल्प आहे त्या ठिकाणीच हा नियम तयार केला जातो आणि जर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन जास्त आले तर 100% एक्झाम होऊ शकते. आता ही 8,000 प्लस वॅकन्सी आपल्याला सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविकेची ही जाहिरात येणार आहे. आता जम्बो भरती येणार आहे. जम्बो भरतीमध्ये 50% अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका भरती केली जाणार आहे आणि 50% ओपनमध्ये केली जाणार आहे. यासाठी पात्रता काय लागते, ओपनमध्ये ग्रॅज्युएशन तुमचं सोशल सायन्समध्ये असेल किंवा आपल्याला जे ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्टमध्ये झालं आहे त्या सब्जेक्टमधून 3 सब्जेक्ट आहेत त्याच्यात, होम सायन्स, सोशल सायन्स आणि एक आपल्याला सायकोलॉजी. या 3 सब्जेक्टमध्ये आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर 100% त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स दिले जाते जास्त, कारण आपण त्या रिलेटिव्ह आहे. आपण ज्या भरतीमध्ये जातो, ज्या डिपार्टमेंटमध्ये जातो त्या डिपार्टमेंट रिलेटिव्ह असतात सब्जेक्ट, त्याच्यामुळे त्यांना 2 मार्क्स दिले जाते. आता तर मुख्य सेविकेची भरती होणार आहे. मुख्य सेविकेची भरती झाल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, नंतर इंटरव्ह्यू होईल, इंटरव्ह्यू नंतर त्यांची निवड प्रक्रिया असेल. आता इंटरव्ह्यू होणार की नाही भविष्यात हे आपल्याला फ्युचरमध्ये बघायला मिळणार आहे. पण या महिन्यात, जुलै महिन्यात 100% जाहिरात येणार आहे. तुम्ही तयारीला लागा. कोणता सिलेबस असतो, कोणत्या सिलेबसनुसार आपल्याला स्टडी करायचं आहे, आपण त्या सिलेबसनुसार जर स्टडी केली तर 100% आपली निवड होते. आणि ज्या अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका भरती असते त्यांची विभागीय परीक्षा असते. विभागीय परीक्षा म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं सिलेबस सुद्धा दिला असतो. कोणत्या सिलेबसमधून क्वेश्चन येणार आहेत ते सिलेबस वाईज जर अंगणवाडी सेविका अभ्यास केला, स्टडी केलं तर 100% त्यांची निवड होऊ शकते. पण याच्यात एक असं वाटतं मला, कारण जे मदतनीस ताई आहेत ती मदतनीस ताई सुद्धा त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत, त्यांना का चान्स दिले गेलं नाही राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून? कारण राज्य शासनाने विचार केला पाहिजे, जी मदतनीस म्हणून काम करते त्यांचे एज्युकेशन सुद्धा MA BEd आहे, त्यांचंही हाय लेवलचं क्वालिफिकेशन आहे आणि त्या पदावरती काम करत आहे. त्यांना जर सुपरवायझर मुख्य सेविकेसाठी का पात्रता ठरवली जात नाही, हे मोठा
शोकांतिका आहे. तर नक्कीच राज्य सरकारने मदतनीस ताईंचा विचार केला पाहिजे. फक्त सेविका ताईंचा विचार केला आहे. मदतनीस ताईंचा का विचार केला गेला नाही? कारण बघा, जर एका डिपार्टमेंटमध्ये काम केलं असेल आणि एज्युकेशन चांगलंच आहे दोघांचं, तर नक्कीच त्यांना चान्स द्यायला काही हरकत नाही. आणि आता अनुभव सुद्धा ठरवले आहेत. 10 वर्ष तुमचं 10 वर्ष कंप्लीट झालं असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज अप्लाय करू शकता मुख्य सेविकेसाठी, सेविका या पदावरून. आणि मदतनीस ताई 10 वर्ष झालं तरी त्याच पदावरती काम करणार आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. जर राज्य सरकार जर महिला बालविकास विभागाकडून किंवा आपलं जे केंद्रीय मंत्री आहे महिला बालविकास मंत्री आणि राज्य आपल्या आदिती तटकरे आहेत, यांनी नक्कीच कुठेतरी विचार केला पाहिजे. मदतनीस ताईंचं क्वालिफिकेशन चांगला हाय लेवलचं क्वालिफिकेशन आहे, त्यांचाही विचार करा आणि त्यांनाही मुख्य सेविकेचं एक्झाम देण्यासाठी त्यांनाही त्या ठिकाणी चान्स द्यावा असं माझं म्हणणं आहे. तर आपल्याला ही जाहिरात जम्बोवरती येणार आहे सेविका आणि मदतनीस आणि मुख्य सेविकेसाठी. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा. आणि भरपूर मला कमेंट केलं आहे, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट केलं की सर आम्हाला केव्हा ही अपडेट मिळेल, ही एक्झाम केव्हा होणार आहे, केव्हा भरती येणार आहे, हे सर्व कमेंट करून विचारत होते. त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला. जर तुम्हाला काही आणखी डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल 5 मिनिटाचा आणि सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. जाता चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि